जय भीम नमो बुद्धाय। आप देख रहे हैं WH न्यूज। मैं वो विजय खौसे। महाबोधि महाविहार मुक्ति के लिए आंदोलन आज भी चल रहा है। क्या आपके मकान की छत टपक रही है? बारिश में हर बार यही परेशानी? अब और नहीं, IBL एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सॉल्यूशन। बनते विनाचार्य धम्मध्वज यात्रा निकाल के महाराष्ट्र में घूम रहे हैं, वही आकाश लांबा मशाल यात्रा कर रहे हैं। दोनों का उद्देश्य एक ही है, महाबोधि महाविहार मुक्त हो जाए। लेकिन कहीं ना कहीं लोगों के मन में है कि ये गुटबाजी में आंदोलन ना हो, इसलिए नागपुर के कुछ लोगों ने अब यह संकल्प किया है कि अब दोनों एक हो जाओ। इसके लिए जो है भंते विनाचार्य ने भी 2 सितंबर को जो है मुंबई में आकाश लामा को निमंत्रण दिया है। उसके पहले आकाश लामा ने जो है एक वीडियो जारी किया था और वीडियो जारी करके महू में विनाचार्य को बुलाया था। पहले जो है वीडियो हम आकाश लामा का सुनेंगे। नागपुर से मशाल यात्रा शुरू हुई है, पूरे देश भर में ये यात्रा चलेगी। कल 20 तारीख से मध्य प्रदेश में मऊ से शुरू होगी। और मैं विशेष करके जितने भी अलग अलग काम कर रहे हैं, अच्छी बात है, अलग अलग महाबोधि महाविहार मुक्ति के लिए काम करें, लेकिन एक साथ आकर काम करने में जो ताकत मिलती है वो नहीं होगी। तो मैं भंते सामने विनाचार्य से भी अनुरोध करता हूँ, आप भी आइए और हमको जितनी तोड़ने की कोशिश करेंगे हम लोग उतने जुटेंगे। और जितने भी भिक्षु है बनते हैं, जितने भी हमारे अन्य संस्था के जो पहले से जुड़ी थी, धरने स्थल में सभी आए हैं, बड़े से बड़े नेता आए हैं। देखिए कोई महत्वाकांक्षी नहीं है किसी का, मेरे को ना MP बनना है ना MLA, ना कोई राजनीतिक पार्टी में जाना है। एक ही मंशा है कि BT Act 1949 निरस्त हो, आपको भी है। तो मैं अनुरोध करता हूँ आप सभी मऊ चले आइए। विशेष करके सामने विनाचार्य जी हो या कोई भी हो, आप लोग मऊ में चले आए और हमारे एकता की परिचय दें। धन्यवाद। दोस्तों, आकाश लामा का वीडियो आपने सुन लिया है। आकाश लामा का क्या कहना है कि अभी एक होकर आंदोलन हम चलाएंगे, आप विनाचार्य जी महू में आ जाओ। अभी विनाचार्य जी ने भी एक वीडियो जारी किया और विनाचार्य जी की तरफ से आकाश लामा को एक पत्र भी दिया गया है कि आप 2 सितंबर को मुंबई में आइए और वहां पर एक होकर हम आंदोलन छेड़ेंगे। तो अभी भंते विनाचार्य जी ने क्या कहा, थोड़ा वो भी सुनते हैं। महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन के लिए, समाज की एकजुटता के लिए हम किसी भी शर्त को मानने को तैयार हैं। जहां समाज कहेगा, जहां लगता है कि समाज की महाबोधि महाविहार मुक्ति के लिए, समाज की एकता के लिए हमें ये भूल जाना होगा कि 68 दिन की जेल जाने में क्या साजिश हुई, क्या षड्यंत्र हुए। 2 सितंबर को महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन के जन समर्थन में दीक्षा भूमि नागपुर से चल रही धम्मध्वज यात्रा चैत्य भूमि पहुंच रही है। और चैत्य भूमि पर पूरे संपूर्ण महाराष्ट्र से श्रद्धावान उपासक उपासिकाएं और तमाम संगठन जिम्मेदार लोग और भारत के भी अलग अलग कोने से लोग पहुंच रहे हैं। इसी बीच नागपुर और तमाम कुछ संगठन के लोगों ने प्रयास किया कि भंते विनाचार्य और आकाश लामा मिलकर काम करें। और एक बार अभी एक वीडियो देखा था जिसमें आकाश लामा जी ने भी कहा था कि हमें उन्होंने मऊ बुलाने की बात कही। तो मुझे लगता कि वो इतनी बड़ी चर्चा नहीं हुई समाज के बीच में, पर हम एक चर्चा कर रहे हैं जिसमें संपूर्ण महाराष्ट्र के उपासक लोग आ रहे हैं, देश भर के अलग अलग कोने से भी लोग आएंगे और परम पूज्य बाबा साहब डॉक्टर अंबेडकर जी की पावन पवित्र अस्त धातुओं को सामने वंदन करेंगे और संकल्प लेंगे कि आप आकाश लामा जी आइए, अपनी टीम के साथ आइए और मिलकर काम कीजिए, एकजुट होकर काम करते हैं और महाबोधि महाविहार को मुक्त करेंगे, समाज की अखंडता एकता को बनाए रखेंगे। समाज ने जो विश्वास आंदोलन के ऊपर किया है, आंदोलनकारियों के ऊपर किया है, वो विश्वास बना रहे। उसके लिए हर एक शर्त समाज की मानने को तैयार है। महाबोधि महाविहार मुक्ति के लिए हमारे एक त्याग और समर्पण करने को तैयार है।
आप आइए, ये समाज आपका स्वागत करेगा। पूरा बौद्ध समाज, पूरा अम्बेडकरवादी समाज, पूरा बहुजन समाज आपका स्वागत करेगा। और हमने आकाश लामा जी को लिखित निमंत्रण पत्र भेज दिया है और वो निमंत्रण पत्र उनको प्राप्त हो गया है। और हमने अपनी तरफ से भी घोषणा कर दी है कि वो 2 सितंबर को महाबोधि महाविहार मुक्ति के लिए, समाज की एकता के लिए 2 तारीख को चैत्य भूमि पहुँचे और एकजुट होकर आंदोलन को आगे बढ़ाए। नमो बुद्धाय। ठीक है, अभी आपने दोनों का सुन लिया है, भंते विनाचार्य जी की बाजू सुन ली है, आकाश लामा की भी बाजू सुन ली है। लेकिन अभी नागपुर में जो है, नागपुर के कुछ सामाजिक संगठन के लोगों ने जो है पत्र परिषद की है और पत्र परिषद में उन्होंने मांग की है कि अभी एक होकर जो है ये आंदोलन करना चाहिए। तो 31 जो है अगस्त को 31 अगस्त को एक दीक्षा भूमि पर जो है अंबेडकर हॉल में जो है एक सभा रखी गई है। भंते नागार्जुन सुरई ससाई के अध्यक्षता में ये सभा रखी गई है और उस सभा में जो है भंते विनाचार्य को आमंत्रित किया गया है और आकाश लामा को भी आमंत्रित किया गया है। अब दोनों जो है अपने अपने यात्रा पर है। आकाश लामा मशाल यात्रा पे है, वही भंते विनाचार्य धम्मध्वज यात्रा पे है। अब ये दोनों जो है अपना समय निकाल के नागपुर में आते हैं या नहीं आते हैं, ये भी बड़ा सवाल है। लेकिन आयोजकों ने कहा है कि दोनों इस मंच पर आएंगे। भंते सुरई ससाई की अध्यक्षता में ये प्रोग्राम होगा और यहीं से जो है आगाज होगा कि अभी हम इसके आगे जो है एक होकर आंदोलन करेंगे। तो निश्चित रूप से ये बहुत बड़ी अच्छी बात जो है इन्होंने कहा है कि जो आयोजक है, जैसे कि सुप्रसिद्ध एक गायक है, प्रबोधनकार है, राष्ट्रीय प्रबोधनकार है प्रकाशनाथ पाटनकर, जो है ये आगे हुए हैं और ये जो तमाम जो सारी मीटिंग जो है उन्होंने बनाकर लेके आई है। और बड़ी अच्छी बात है कि 31 तारीख को जो है एक मंच पर आके ये ऐलान करेंगे कि अभी एक होकर महाबोधि महाविहार का आंदोलन चलाएंगे, क्योंकि तमाम देशवासियों की जो है मांग है, तमाम बौद्ध जो है, भारत के बौद्ध जो है, उनकी एक ही मांग है कि अभी महाबोधि महाविहार की लड़ाई जो है हम एक होकर लड़ेंगे, तभी कहीं ना कहीं हमको सफलता मिलेंगी। क्योंकि गुटबाजी जो है, गुटबाजी के अगर होती है तो उससे हमारे हाथ में कुछ हाथ में नहीं लगेगा। लड़ाई जो है सुप्रीम कोर्ट में भी जारी है और लड़ाई जो है सड़कों पर भी जारी है। पर लेकिन तमाम जो भिक्षु संघ हो या राजनीतिक लोग हो या सामाजिक संगठन हो या अम्बेडकरी विचारधारा की या सभी पार्टियां हो, ये सभी तमाम जो लोग इकट्ठा आकर एक बड़ा आंदोलन देश में करेंगे तो कहीं ना कहीं महाबोधि महाविहार को मुक्त मिलने के लिए समय नहीं लगेगा। तो बिल्कुल आज हम नागपुर में जो पत्रकार परिषद हुई है अभी आपको वो सुनाएंगे। निश्चित रूप से 31 तारीख को आप भी आइए दीक्षा भूमि पर ये फैसला देखने के लिए, और भंते विनाचार्य क्या कहते हैं, आकाश लामा क्या कहते हैं, ये भी सुनने के लिए आइए। और आशा है सभी को है कि दोनों ये एक होकर महाबोधि महाविहार का आंदोलन आगे लड़ाएंगे, आगे बढ़ाएंगे। तो देखते हैं आज की नागपूर में हुई पत्रकार परिषद। गायक म्हणून महाराष्ट्रामध्ये मी आता सगळ्यात जास्त सिनियर आहे, वयानं बी आणि सर्व्हिसनं पण। त्यामुळे माझ्या विनंतीला मान देऊन महाराष्ट्राचे संपूर्ण कलावंत ह्या आंदोलनात भाग घेतील। माझ्या विनंतीला मान ते देणार कुठल्याही परिस्थितीत, आणि ह्यांना आम्ही प्रेशराइज करू की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत एकत्र येऊन हा लढा तुम्ही दिल्या पाहिजे, हे आमच्या कलावंतांचं सगळ्यांचं आव्हान असेल। सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांचं आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित झालात, या पत्रकार परिषदेला आपलं खूप खूप अभिनंदन। एका महत्त्वाच्या विषयावर आज या ठिकाणी पत्र परिषदेचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आम्ही सर्व एक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहोत। यात प्रामुख्याने प्रकाशनाथ पाटनकर, मुरलीधर मेश्राम, मी बाळू घरडे, दीपक वासे, आनंद चौरे, ॲडव्होकेट विलास राऊत,
देवानंद पानतावणे, राहुल मेश्राम, संगीता पाटणकर, विजय मेश्राम या ठिकाणी आता उपस्थित आहेत. तर महाबोधी महाविहार आंदोलनाबाबत आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे, जाणीव आहे. 91-92 मध्ये भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी राज्यव्यापी देशव्यापी या विषयावर आंदोलन करून या प्रश्नाला नवीन वाचा फोडलेली होती. आणि मागील म्हणजे 7-8 वर्ष हा आंदोलन कंटिन्यू या देशामध्ये सुरू होता. आणि मागणी होती बीटीआय रद्द करा आणि महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या. कालांतरानं हा आंदोलन थोडं थंडावलं. पण मागील 2022-23 पासून आकाश लामा यांनी देशव्यापी या प्रश्नाला परत उकल दिली आणि 2025 मे मध्ये बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सर्वांनी बौद्धांनी त्या ठिकाणी महाबोधी विहार बौद्धगया इथं एकत्र येऊन हा आंदोलन परत नव्यानं या सरकारच्या कानी पडेल असा आवाज त्यांनी बुलंद करण्याचा प्रयत्न केला. त्याच काळामध्ये ऑपरेशन सिंदूर, पुलवामा, पहलगाम प्रकरण हे सर्व प्रकरण या काळामध्ये घडले आणि या आंदोलनाला कुठंतरी थोडंसं शिथिलता आली. परंतु शिथिलता आल्याबरोबर या आंदोलनाचे 2 तुकडे झाले. त्यामुळं संभ्रम जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात पसरला. नागपूर, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, दिल्लीमध्ये, बिहारमध्ये सर्वत्र मोठे आंदोलन आणि आंबेडकरी बौद्ध जनता या आंदोलनामध्ये उतरून आता हा आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागेल या भावनेतून या आंदोलनात ते सडकेवर आली. परंतु 2 फूट झाल्यामुळं परत जनता निराश झाली. आणि कसं होईल आता या आंदोलनाच्या या विवंचनेत असताना नागपूरच्या आम्ही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन की बाबासाहेबांच्या बौद्धांच्या या संघटना ज्या पद्धतीनं फाटाफुटीच्या राजकारणामुळं विस्कळीत झाल्या, तसं हा आंदोलन विस्कळीत न होता एकत्रितपणे आपण दोघांनी लढावं अशा प्रकारच्या विनंत्या नागपूरमध्ये आकाश लामा आणि भंते विनाचार्य यांना वारंवार करण्यात आल्या. त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आम्ही सर्व होतो आणि अखेर त्यांनी होकार दिला की ठीक आहे, आपल्या भावनेची आम्ही कदर करतो. जनतेची भावना आंदोलनापेक्षा मोठी आहे. जनता आंदोलनात असेल तरच हा आंदोलन मोठा होईल, सक्सेस होईल. म्हणून आम्ही नागपूरला या आंदोलनाच्या एकत्रीकरणाच्या, दोघांनी एकत्रित करण्याच्या तुमच्या प्रयत्नाला आम्ही होकार देतो. व त्या अनुषंगानं आम्ही विचार केला की आंदोलनाचे एक प्रखर नेतृत्व करणारे भदंत सूर्य ससाई यांच्या नेतृत्वामध्ये या दोघांनी जनतेला मार्गदर्शन करावं अशी आमची इच्छा होती. व त्या दृष्टिकोनातून भदंते सूर्य ससाई यांनी सुद्धा होकार दिला. व त्या अनुषंगाने रविवार 31 ऑगस्ट 2025 रोजी पावन दीक्षाभूमीवर हा संयुक्त सभेचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम दुपारी 2 वाजता 2:30 वाजता त्या ठिकाणी सुरू होईल. आणि या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला या आंदोलनाला नवीन गती, आणखी गती मिळेल. या गीताच्या माध्यमातून जे प्रबोधन करत आले आमचे शायर आंबेडकरी, त्यात प्रामुख्याने प्रकाशजी पाटणकर हे सुद्धा आहेत. आणि या आमच्या आंदोलनामध्ये, या आमच्या याच्यामध्ये प्रकाश पाटणकर एक प्रमुख म्हणूनही आहेत. तर ते आपल्या गीतातून आणि चांगले कव्वाल सुद्धा आपल्या गीतातून या आंदोलनाला एक नवीन प्रचार आणि प्रसाराचा एक मार्ग देतील अशा प्रकारचा हा आंदोलन आहे. आम्ही चर्चा केली, जनतेमध्ये खुशी आहे. त्यांना वाटत नव्हतं
ते दोघं एकत्र येतील. परंतु आताही त्यांच्या मनात शंका आहे, परंतु आमच्या मनात तीळ मात्र शंका नाही. जनतेने आपल्या मनातली शंका दूर करावी. हे दोघंही लोक 31 तारखेला एका मंचावर येऊन एक नवीन आव्हान जनतेला करणार आहेत, नवीन दिशा देणार आहेत आणि भंते सुरई ससाई या सभेचं, संयुक्त सभेचं अध्यक्षस्थान करणार आहेत. सर्व राजकीय पक्षाला आम्ही एक श्रोता म्हणून, एक उपासक म्हणून आम्ही आमंत्रित केलेलं आहे आंबेडकरी जनतेला, नेत्यांना. परंतु फक्त आणि फक्त हे 3च लोक या मंचावरून भाषण करतील आणि नवीन मार्गदर्शन, नवीन उद्बोधन जनतेला देतील. आणि आपल्या माध्यमातून ही बातमी, आनंदाची बातमी आपण जनतेपर्यंत पोहोचवाल या दृष्टिकोनातून आजची ही पत्रकार परिषद आम्ही घेतली. आम्ही हे कार्य करत असताना कसल्याही प्रकारचं पत्रकारांना याची माहिती दिली नाही किंवा आम्ही व्याचता सुद्धा केली नाही. आम्ही बडेजाव आणि आमच्या यामागे काही स्वार्थ नाही. फक्त आणि फक्त एक कुठंतरी संघटित आंदोलन होऊन हा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागेल, हीच यामागची एक प्रामाणिक भूमिका होती आणि ती कुठंतरी 5-10 दिवसात सफल होईल या दृष्टिकोनातून आम्ही वाटचाल करत आहोत. तुम्ही आंदोलनाची भूमिका सांगताना सरळ सुरेश ससाईची आपण सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात दिसतेच आहे, पण अनागारिक धम्मपालाने सुरुवात केली हे तुम्ही त्याचा उल्लेखही केलेला नाही. दुसरा प्रश्न की सुरेश ससाईच्याच अध्यक्षतेखाली का बरं? कारण त्यांच्या कारकिर्दीमध्ये जो आंदोलन झाला तर त्यांना काहीतरी आयोग मिळाला, त्याच्यामुळे तो आंदोलन स्थगित झाला या मोडकळीस आला असा पण आरोप केला जात आहे. तर त्याच्यावरून काय मेसेज झाला? धम्मपाल अनागरिकांनी या महाबोधी आंदोलनाची सुरुवात केलेली आहे आणि आम्ही जी काही पोस्टर छापलेले आहेत, पॉम्पलेट, त्यावर धम्मपाल अनागरिक यांचं सुद्धा एक तैलचित्र आम्ही तिथं स्थापित केलेलं आहे. त्यांच्या नंतरच्या आमच्या पिढीतलं आंदोलनमध्ये भंते सुरई ससाई यांच्या आम्ही बघितलेलं आहे आणि धम्मपाल अनागरिक हे आदरणीय आहेत, आदर्श आहेत. आपला प्रश्न जो होता की भंतेंना यांचं आम्ही साक्ष आमच्याजवळ काही नाही. आम्ही एक कार्यकर्ते म्हणून या सर्व आंदोलनाकडे पाहत होतो आणि याच्यामध्ये जर काही साक्ष असेल, काय असेल तर ते आमच्यापर्यंत माहीत नाही आणि या प्रश्नाला उत्तर देण्याची आमची सुद्धा लायकी नाही. या माध्यमातून संपूर्ण देशातील बौद्ध जनता, आंबेडकरी जनता आनंदितच होईल आणि जो प्रबुद्ध नागरिक आहे, आंबेडकरी आणि बौद्ध जनतेच्या व्यतिरिक्त जो प्रबुद्ध नागरिक आहे तो सुद्धा आनंदित होईल आणि हा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागेल. नाही, आमची फक्त 1000 लोकांची अपेक्षा आहे. तिथं बसण्याची कॅपॅसिटी 900ची आहे. आम्हाला काही लोक गोळा करून काही हे नाही. आमच्यापैकी कुणीही त्या स्टेजवर नसेल. फक्त आणि फक्त हे 3च लोक मार्गदर्शन करतील आणि 31 तारखेला भंते सुरई ससाई यांचा वाढदिवसही आहे. 30 तारखेला ते 31 तारखेला हे 2 लोक त्यांचा वाढदिवसही साजरा करतील आणि एक नवीन दिशा या आंदोलनाला मिळेल अशी यामागची प्रामाणिक आमची इच्छा आहे. कोणासोबत? हो, वारंवार यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहोत आम्ही. प्रश्न एक आहे की हे दोघेही एकत्रित आल्यानंतर नेतृत्व कोण करणार? हे दोघच करतील ना. वाद होतील ना. नाही, त्यांनी मिटवावं ना. आमच्याकडे जे इन्फॉर्मेशन आहे 20 तारखेला हे दोघे एकत्रित येणार होते. 20 तारखेला दोघेही बाबासाहेबाच्या महू या ठिकाणी जन्मस्थळी एकत्रित येणार होते, तरी आले नाही. कोणी लोकांनी केली प्रयत्न, आमच्याकडे इन्फॉर्मेशन आहे की त्यांनी प्रयत्न केले त्यांना एकत्रित करण्यासाठी. तसे तुम्ही बोलले, तसे तेही लोक बोलले, पण तरी ते एकत्रित आले नाही. कारण हा आम्हाला दिसून आला की हा नेतृत्वाचा वाद आहे. आल्यानंतर नेतृत्व कोण झालं याचा ते एकत्रित येणार होते किंवा नाही याच्याबद्दल आम्हाला याची काही माहिती नाही, कल्पना नाही. परंतु या 31 तारखेला हे दोन्ही लोक येतील आणि आपसी सामंजस्यानं याच्या पुढं ते एक
त्यांनी आमच्याशी बोलले होते की प्रोफार्म काय आहे. तर आम्ही म्हटलं आमचा अधिकार नहीं है, आम्ही तुम्हाला दिशा देऊ कि ऐसा करो वैसा करो, तो आपको ही ये डिसाइड करना है कि इसका प्रोफार्म कैसा होगा और आंदोलन की दिशा कैसी होगी. हम कोई डिसाइड करने वाले नहीं है और कोई जनता का इसमें अधिकार नहीं है. बाळासाहेब, आपण बघितलं की आंबेडकरी चळवळीमध्ये रिपब्लिकन मुवमेंटच्या नेत्यांना एकत्र करण्याचे बरेच प्रयत्न झाले, पण अजूनही विफल झालेले आहे. आता तुमचा एक चांगला प्रयत्न आहे विनाचार्य आणि लामांना एकत्रित करण्याचा. लामाची मशाल यात्रा चालू आहे आणि विनाचार्याची धम्मध्वज यात्रा चालू आहे. सगळं सोडून तुमच्या ठिकाणी येतील, आले तर चांगलीच गोष्ट आहे. जर नाही आले तर तुमचं पुढचं पाऊल काय राहणार? मग नाही येतील, अगदी 100% 100% नाही आले तर तुम्ही, जर कार्यक्रमाला नाही आले तर तुम्ही मेसेज द्या आम्ही असा निर्णय घेऊ म्हणून. जसं तुम्ही बोलले रिपब्लिकन पक्षाचे एवढे तुकडे आहेत, ते कोणी म्हणतात 32 आहेत, कोणी म्हणतात 50 आहेत. त्या 50 लोकांना एकत्रित करण्यासाठी तर अख्खी हयात लोकांची चालली गेली. भारतीय बौद्ध महासभेचे 10-15 तुकडे आहेत, समता सैनिक दलाचे आहेत, फक्त हे दोघच लोक आहेत. म्हणून आमच्या पुढे हा एक आणि भावनिक प्रश्न होता, कारण मागील 15-16 वर्षानंतर या विषयावर हजारोच्या संख्येने लोक रस्त्यावर आले. या 15-16 दोघांनी एकमेकांना एका ठिकाणी येण्याचं आवाहन केलं. लामांनी केलंय मोहम्मदी या म्हणून, आता विनाचार्यांनी केलंय की 2 तारखेला मुंबईला या म्हणून. त्यांना विनाचार्यांनी तसं पत्र पण दिलेलं आहे, पण विनाचार्य महूला गेले नाही. आता लामा माहित नाही इथे येणार आहे की नाही, पण आता तुमचा हा जो प्रयोग आहे हा खूप महत्वाचा आहे. हे दीक्षाभूमी आहे ना, त्यांना आम्ही कार्यकर्ते आहोत. तुम्हाला त्यांनी कन्फर्मेशन केव्हा दिलं की आम्ही आम्ही 10 तारखेला 10 ऑगस्टला लामांनी आम्हाला वेळ दिला, 14 तारखेला आणि 14 तारखेला विनाचार्यांनी दिला. काल सुद्धा चर्चा झाली त्यांच्याशी. दोघांनाही एक मागणी करा की दोघांनाही एक व्हिडिओ 31 तारखेचा जारी करा म्हणून, कारण विनाचार्यांनी आपल्या कार्यक्रमाचा केला, लामांनी आपल्या इथं बोलण्याचा केला आहे. 31 तारखेला येण्यासाठी दोघंही व्हिडिओ जारी करावा अशी तुम्ही मागणी करा. नाही, 31ला आपण व्हिडिओ घ्या ना त्यांचा. त्यांना सांगा की आम्ही 31 तारखेला येणार आहोत. कारण बघा त्यांचं कन्फर्मेशन झाल्यानंतरही त्यांनी लामाला आम्ही विनंती करू त्यांना. मीडियावर व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. लामा व्हिडिओ टाकतील की मैं 31 तारीख को दीक्षाभूमी आ रहा हूं. विनाचार्य खवसे साहेब, आम्ही दोघांनाही आमची विनंती राहील का तुम्ही त्या 31 तारखेला दोघे त्या ऑडिटोरियम मध्ये मंचावर आले पाहिजे. हे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी आपली आपली बाईट टाकली पाहिजे. नाही ना, आंबेडकरी आणि बौद्ध जनतेच्या मनामध्ये आणि आमच्या कार्यकर्त्यांचा अनुभव आणि आजपर्यंतचा आमचा कार्याचा आणि वयाचा अनुभव, यामुळं आम्हाला पूर्ण 100% खात्री आहे की ते नकारणार नाहीत. ते पावन दीक्षाभूमीवर येऊन बाबासाहेबांना वंदन करून, बुद्धांना वंदन करून ते त्या कार्यक्रमात उपस्थित राहतील आणि नवीन दिशा व मार्गदर्शन या आंदोलनाच्या संदर्भात एकत्रितपणे कसं होईल हे तेच सांगतील. विनाचार्यानं बोलले ना, जे समाज बोलेल त्या पद्धतीने आम्ही करू. समाज जे म्हणेल ते. त्यांनी 17-18 तारखेलाही बोलले होते. 20 तारखेला एकत्रित येण्यासाठी त्यांनी त्याचा व्हिडिओ पण पाठवण्यात आला, परंतु गेले नाही आणि त्यांनी आपला व्हिडिओ प्रसारित केला. आता हे जाणार की नाही जाणार? आता तुम्ही म्हणता की 10 ते 14 तारखेला तुम्हाला होकार दिलेला आहे, पण त्यानंतर आता 2 दिवस तारीख लामाने दिली. कालही त्यांनी होकार दिला. आमचं अडचण कुठं झाली होती की आम्हाला भदंत सुरेश ससाई यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अडचण झाली होती. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बनते जे आपण स्वीकारावं हे असं आहे, ते हे सांगण्यासाठी आम्हाला कमीत कमी 10 दिवस गेले. आणि काल सकाळी आमची भंतेजीसोबत भेट, भंते सुरेश ससाई यांच्यासोबत भेट झाली. तारीख बी त्यांनीच दिली ना. आणि भंते सुरेश ससाईंनी होकार दिल्यानंतर मग आम्ही लामासोबत आणि विनाचार्यासोबत बोललो आणि हे आजची पत्रकार परिषद सर्व जनतेला याची माहिती द्यावी याकरता आम्ही आज इथे उपस्थित होतो. बघा, तुमच्या प्रश्न उत्तर असं आहे की आंबेडकरी जनता मग विचार करेल ना. समजा ते नाही आले तर मग आम्ही आंबेडकरी जनतेचे त्यांचा चुकीचा मेसेज जाईल ना, मग त्यांचा चुकीचा मेसेज जाईल. मग आम्ही आंबेडकरी जनतेचे आम्ही जे लोक प्रतिनिधी आहोत, तर आम्ही पुढची दिशा ठरवू. मग आम्हाला नेमकं काय करायचं आहे. आमचा प्रथम प्रयत्न असा राहील की आदरणीय लामाजी, आदरणीय विनाचार्यजी आणि पूजनीय आदरणीय भंते सुरेश ससाईजी
यांना एकत्र मंचावर आणण्याची आमची सगळी, आम्ही कॉमन लोक आहोत, आमची ती जबाबदारी आहे. कारण आम्हाला जॉईंटली युनायटेडली BT ऍक्ट साठी आंदोलन करायचं आहे. वेगळं आंदोलन आपल्याला नाही करायचं आहे, वेगळा मेसेज चाललेला आहे. तर आमचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आम्ही कार्यकर्ता लोक आहोत, या समाजाचे आम्ही घटक आहोत, कॉमन लोक आहोत. गरज आहे समाजाला, आंबेडकरी समाजाला एकतेची. कॉमन परिभाषा करू नका, कारण कॉमन व्यक्ती त्यांना एकत्र आणू शकत नाही. कारण कॉमन व्यक्तीने प्रयत्न करून बघितलं आहे, तर ते काही त्यांचं कानाच्या वर गेलं. पण एक गोष्ट की त्यांनी मला पण मेसेज केलेला आहे 20 तारखेला की 31 अगस्त को हम नागपूर में एक आ रहे हैं, मेसेज केला. पण त्या मेसेजच्या नंतरही त्यांनी 2 दिवसा अगोदर नामांजीसाठी व्हिडिओ प्रसार माध्यम म्हणजे न्यूज चॅनलमधून प्रसारित का बरं केलं की 2 तारीख का मुंबई आओ. त्यांनी व्हिडिओ का नाही केलं तर मी 31 तारीख को जाहीर आहो नागपूर आओ म्हणून. आपली कन्व्हर्सेशन जे आहे त्याच्याबद्दल आम्हाला नका विचारू. नाही म्हणजे तुम्ही कन्फर्म करा, कारण ते जेव्हा काही बोलतात तुमच्यासमोर हो म्हणतात असं नाही झालं पाहिजे. नाही काल असं म्हटलं ना की मी 31 तारखेला इथं येतो नागपूरला, त्याच्यानंतर मग इथूनच मी मुंबईला येतो. मला पण मेसेज आहे 20 तारखेला मेसेज आहे की 31 को नागपूर में ही है. पण त्यानंतर त्यांनी व्हिडिओ जाहीर केला लांबासाठी की 2 तारीख को आप मुंबई. आमच्या माहितीनुसार एकदम हे आहे की कोणीतरी आणखी एक प्रयत्न करत होता की तो माप इकट्टा त्यांच्या काहीतरी व्हिडिओ श्रेय घेण्यासाठी त्यांचे व्हिडिओ काहीतरी व्हायरल झाले होते, त्यांचं संभाषण फोनवरून. तर तेही आमच्या लक्षात आहेत, परंतु आम्हाला तिकडे तेवढं पडायचं नाही. त्यांनी शब्द दिला, आमच्या प्रामाणिक भावना आहेत, आमच्या निस्वार्थ भावना आहेत, आमच्या यामागचं काही स्वार्थ नाही. आणि येणाऱ्या आंदोलनासाठी एक खूपच आनंदाचा क्षण आहे. या दृष्टिकोनातून आम्ही याकडे सर्व लक्ष देऊन आहोत, पाहत. तो दोस्तों, आपने आकाश लामा को सुना, आपने भंते विनाचार्य जी को सुना है, और जो नागपुर में जो पत्रकार परिषद ली गई है आपने उसको भी सुना है. तो आप निर्णय आप ले सकते हैं. और 31 तारीख को दीक्षा भूमि के ऑडिटोरियम हॉल डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के हॉल में आप आइए, और निश्चित रूप से सभी मिलकर ये हम आगाज करेंगे कि अब हम इसके आगे एक होकर आंदोलन लड़ेंगे. तो मित्रों, देखते रहिए WH न्यूज़, लाइक करें, सब्सक्राइब करें. हाँ, WH न्यूज़ को धम्मदान करना ना भूलिए, क्योंकि आपके धम्मदान की वजह से हमें भी खबरें बनाने की ताकत मिलती है, और तमाम जगह जगह पर जाकर जो है हम आंदोलन की खबरें देते रहते हैं. तो देखते रहिए WH न्यूज़, लाइक करें, सब्सक्राइब करें. जय भीम, नमो बुद्धाय.